महाराष्ट्रात तापमान वाढू लागलेलं आहे, तर उत्तर भारताकडे पश्चिमी आवर्त आणि पाऊस सक्रिय आहे. येत्या काही दिवसात राज्यातील तापमान वाढेल आणि थोडीफार अशी शक्यता दिसते, की 24 तारखेच्या आसपास राज्याच्या वातावरणात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळू शकतो. पण त्याबाबत अजून कन्फर्म नाहीये. 1-2 दिवसात आपण त्याबद्दलचे अपडेट्स देऊ, की 24 तारखेनंतर थोडीफार पावसाची शक्यता बनते, तर नक्की कुठे पाऊस होऊ शकतो. पण सध्या जर पाहिलं तर पश्चिमी आवर्ताचे चक्राकार वारे हे राजस्थानच्या आसपास आहेत आणि अरबी समुद्रातून जे काही बाष्पयुक्त वारे येते किंवा इकडे बंगालच्या उपसागरातून जे काही बाष्पयुक्त वारे येते, ते राजस्थानपर्यंत पोहोचते आणि राजस्थानमध्ये तुम्ही पाहू शकता, जसं आपण अंदाज दिलता, त्याप्रमाणे राजस्थानच्या आसपासच्या भागांमध्ये गडगडाट पाऊस सक्रिय आहे. त्यासोबत त्या ठिकाणी काही भागांमध्ये गारपीट सुद्धा होते. हा पाऊस पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्लीच्या काही भागानंतर मध्य प्रदेशकडे सुद्धा पोहोचणार आहे. आणि याच्या प्रभावाने आपल्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होईल हे आपण सांगितलं तर ते ढग दिसतायत. पण सध्या दुसरी एक सिस्टीम पाहिली तर श्रीलंकेच्या जवळ या ठिकाणी कम दाबाचं क्षेत्र टिकून आहे आणि या कम दाबाचा क्षेत्राचा प्रभाव श्रीलंका आणि दक्षिण भारतात येत्या काही दिवसात पाहायला मिळेल. सध्या जर आपण पाहिलं महाराष्ट्रात जसं की ढगाळ वातावरण आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाने ढगाळलेलं वातावरण आहे. मात्र पाऊस होण्याचा अंदाज नाही. त्यासोबत पश्चिमी आवर्तामुळे अरबी समुद्रातून जे काही थोडंफार थंड वारे आलेले आहेत, याचा परिणाम झाला की किनारपट्टीच्या भागातील तापमान हे काहीसं घसरलेलं आहे. अंतर्गत भागी कोकणाचा त्या ठिकाणी सुद्धा तापमानात थोडीशी घट झालेली आहे. मात्र विदर्भ तापलेला आहे आणि विदर्भाच्या आसपासच आपल्याला येत्या काही दिवसात वातावरण बदललेलं पाहायला मिळेल. तर सध्या विदर्भ तापलेला जाईल. चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळ तापमान 35°C आसपास जाईल. त्यानंतर सोलापूर, धाराशिव, सांगली हा जो काही भाग आहे किंवा जळगावचे काही भाग असतील, या ठिकाणी तापमान 34°C किंवा त्याहून अधिक पाहायला मिळेल. मराठवाड्यातही भागातील तापमान 34°C च्या आसपास राहील. कोकणाच्या किनारपट्टीला भागात तापमान 30°C किंवा त्याहून थोडंसं कमी राहू शकतं. तर अंतर्गत भागांमध्ये हेच तापमान 35-36°C पर्यंत किनारपट्टीपासून जसं दूर जाईल तसं पाहायला मिळेल. आणि 1-2 दिवसानंतर पुन्हा एकदा कोकणात तापमान वाढ अपेक्षित आहे आणि सांगितलं की साधारणतः 24 तारखेला राज्यातील वातावरणात बदल होईल. त्याचे अपडेट्स सुद्धा लवकरच देण्यात येतील. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.